गुंगी गुडिया म्हणत सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं टीका केली। बीडमधील एका व्हिडिओवरून राजकारण आता चांगलंच पेटलंय। बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून माध्यम प्रश्न विचारत होते। माध्यमांना धनंजय मुंडे यांनी थांबवल्यावरून हा वाद उफाळून आला, तर घटनेवरून काँग्रेसनं थेट सुनेत्रा पवारांनाच लक्ष्य केलं होतं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शासकीय भाऊ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, कार्यालयामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शासकीय भाऊ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, कार्यालयामध्ये। तर गुंगी गुडिया असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं टीका केलेली आहे। माध्यम प्रश्न विचारत असताना धनंजय मुंडे यांनी त्यांना थांबवलं होतं आणि हाच व्हिडिओ समोर आला आणि यानंतर काँग्रेसनं मात्र टीकास्त्र लागलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून। तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या शब्दाला आक्षेप घेतलेला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे। त्यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकली। मात्र काँग्रेसनं हा त्यांच्या ट्विटर हँडलवर या संदर्भात ही पोस्ट केल्यानंतर आता आक्षेप देखील घेतला जातोय। तर गुंगी गुडिया असं म्हणत सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला होता। या संदर्भात अधिक प्रतिक्रिया देण्यासाठी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले जात आहेत। सूरजजी, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आली, त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे। पक्षाच्या वतीनं तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। काँग्रेसची एक राजकीय सुसंस्कृत विचाराची परंपरा राहिली होती। मला वाटतं आताची काँग्रेस एक तुकार नेतृत्वाच्या हातात गेल्यामुळं अशा पद्धतीचं विधान किंवा त्यांच्या अशा पद्धतीचं पोस्ट त्यांच्याकडनं करण्यात आली असावी। सुनेत्रा वहिनीवर महाराष्ट्र राज्याची एक परंपरा राहिलेली आहे की महिलेचा सन्मान करणं। आज सुनेत्रा वहिनीसारखं नेतृत्व अडचणीच्या काळात या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करते। अशा पद्धतीचं विधान करून काँग्रेस एक मानसिकता दाखवून दिलेली आहे की ते किती खालच्या पातळीला गेलेले आहेत आणि लोकांपासून किती दूर आहेत हे या त्यांच्या पोस्टवरनं दिसून येते। ही जुन्या विचाराची काँग्रेस राहिलेली नाही, हे टुकार नेतृत्वाची काँग्रेस आहे, या पोस्टवरनं दिसून येते। ठीक आहे सूरजजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या प्रकारासंदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर गुंगी गुडिया असा काँग्रेसनं उल्लेख केलेला होता, यावर आता राष्ट्रवादीच्या वतीनं देखील प्रतिक्रिया येत आहेत। बीडमधील एका व्हिडिओवरनं हे राजकारण आता तापलेलं आहे। बीडमधील पत्रकार परिषदेमधील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या संदर्भात काँग्रेसनं सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर आता त्या विरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या वतीनं देखील अनेक प्रतिक्रिया येतात। सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असं म्हणत उल्लेख केलेला होता आणि त्यानंतर मात्र आता काँग्रेसवर टीका केली जाते। तर सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात काँग्रेसनं ही पोस्ट केलेली होती। बीडमधील या व्हिडिओवरून आता राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। धनंजय मुंडे आणि सुनेत्रा पवार पत्रकार परिषद घेत असताना माध्यमांनी प्रश्न विचारला होता। अमोल मिटकरी जोडले जात आहेत, त्यांची प्रतिक्रिया देखील आपण घेऊयात। अमोलजी, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली, या पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? खरं तर काँग्रेसच्या म्हणजे गलीतल्या गुंडांनी एक पोस्ट करून ज्या पद्धतीने राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दल शब्द वापरले ते निंदनीय आहेत। ते जर तुमच्या जय महाराष्ट्र चॅनलमधून काँग्रेसची काही
ही सोशल मीडियातली कार्टी ऐकत असतील तर त्यांनी ऐकावं की 1966 साली जनसंघाचे राम मनोहर लोहिया यांनी इंदिराजी गांधी यांचा सुद्धा असा उल्लेख केला होता आणि नंतर त्यांनी आयर्न लेडी म्हणून त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं होतं. त्यामुळे अशा एखाद्या महिला प्रतिनिधींबद्दल अपशब्द वापरणे किंवा अशा पद्धतीनं शब्द वापरणे ही जर काँग्रेसची संस्कृती असेल तर मला असं वाटते या संस्कृतीला साजेसं उत्तर आमच्या जवळ पण आहे. पण तुर्तास आम्हाला तशी परवानगी नाही यांच्यावर बोलण्याची. यांनी मात्र यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं प्रदर्शन केलंय. यांनी माफी न मागितल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना त्या पद्धतीनं उत्तर देणार. यांनी ते एक्स पोस्ट डिलीट करावी आणि बिनशर्त माफी मागावी की आमच्याकडून चूक झाली, आम्ही असं लिहायला नव्हतं पाहिजे, नाहीतर याचे मोठे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. अगदी अमोलजी, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं या संदर्भात कशा पद्धतीची दखल घेणं अपेक्षित आहे? काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सध्या हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि ते जरा संस्कृतीप्रिय आहेत, कारण विदर्भाचे आहेत, की ते महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आहेत असं आम्ही समजतो. नाना पटोले साहेबांकडून अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांनी दुधारी पाय धुवून घेतले त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गुरुपौर्णिमेला. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ साहेब जर ते खरोखर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा जगतात आणि त्यांचा काँग्रेस पक्ष तसा आहे असं सांगतात, त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटून टाकावा. आणि जर वाढवायचा असेल आणि लई खाज असेल काँग्रेसला तर मग आमच्यासोबत खाजवायला आम्ही तयार आहोत. अगदी ही काय पद्धत आहे? ही कोणती भाषा आहे लोकशाहीमधली? अशा पद्धतीने कोणी बोलत असेल तर ते थोडी सहन करणार आहे आम्ही. त्यांनी त्यांचे शब्द परत घ्यावे, नाहीतर त्याला त्याचं जसं तसं उत्तर दिलं जाईल. निश्चित. अमोलजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं टीका केलेली होती आणि काँग्रेसच्या याच टीकेवर आता राष्ट्रवादीनं आक्षेप घेतलेला आहे. बीडमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. पत्रकार परिषदेच्या दरम्यानचा हा व्हिडिओ होता आणि यावर काँग्रेसनं गोंगी गुडिया असं म्हणत सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केलेला होता.